So welcome students. We are discussing the fact and characters of a cell division. जिथे आपण आपल्या लास्ट लेक्चर स्टडी केली होती सेल सायकल सेल डिव्हिजन विषयी काही फंडामेंटल कन्सेप्ट. लास्ट लेक्चर मध्ये आपण क्रोमोझोम विषयी इन्फॉर्मेशन घेतली होती. क्रोमोझोम काय आहे, क्रोमोझोमचे टाईप काय आहे, एक जनरल स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम, मोनोव्हॅलेंट आणि बायव्हॅलेंट क्रोमोझोम काय असतात, कोण्या फेजमध्ये क्रोमोझोम मोनोव्हॅलेंट आहेत आणि कोण्या फेजमध्ये हे क्रोमोझोम्स बायव्हॅलेंट आहेत, हे सर्व आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. आता इथे या सेल डिव्हिजन मधला एक इम्पॉर्टंट पार्ट जो असतो, आपल्याला एक फेज थोडी डिटेल मध्ये डिस्कस करायची आहे. द फेज ऑफ एनाफेज, जिथे आपण कॅरिओकायनेसिस पाहत आहे. इन केस ऑफ कॅरिओकायनेसिस आपण वेगवेगळ्या फेजेस पाहिल्या. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, प्रोफेज पाहिली, प्रोफेज नंतर मेटाफेज स्टडी केली. या मेटाफेज नंतर येणारी जी फेज आहे दॅट इज एनाफेज. या फेज विषयी थोडेसे आपल्याला काही फॅक्ट काही कॅरेक्टरचे डिस्कस करायचे. सो वी आर डिस्कसिंग द थर्ड फेज ऑफ सेल डिव्हिजन दॅट इज इन केस ऑफ कॅरिओकायनेसिस द फेज कॉल्ड ॲज एनाफेज. आता या एनाफेजच्या आधी सेल हा प्रोफेज आणि मेटाफेज मधून पास होणार आहे. ओके, आता एनाफेज जे आहे या एनाफेजची कंडिशन काय आहे बघा. इन केस ऑफ एनाफेज जेवढे काही क्रोमोझोम्स आहेत ऑल द क्रोमोझोम्स आर प्रेझेंट ऑन इक्विटोरियल प्लेन. सर्व क्रोमोझोम या पद्धतीने इक्विटोरियल प्लेनला अरेंज आहेत. ॲट टू अपोजिट पोल इथे प्रेझेंट राहणार सेंट्रिओड. हे मेटाफेजचं कॅरेक्टर पाहत आहे आपण. ओके, या सेंट्रिओड पासून निघणारे जे फायबर आहेत these fibers are attached to the centromere part of chromosome. या क्रोमोझोमच्या सेंट्रोमियर पार्टला यामधून येणारे जे फायबर आहेत ते फायबर अटॅच होणार. सेंट्रोमियरच्या बाहेर प्रेझेंट असणारी जी डिस्क आहे दॅट इज द कायनेटोफोर. या टाइप मध्ये हे मेटाफेज आहे. आता मेटाफेज मधून सेल एंटर होतो तो एनाफेज मध्ये. पण हे जी प्रोसेस आहे या प्रोसेस साठी एक फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे, एक कॉम्प्लेक्स रिस्पॉन्सिबल आहे, कॉल्ड ॲज एनाफेज प्रमोटिंग कॉम्प्लेक्स. Anaphase promoting complex. In short, it is called as APC. नाव आहे त्याला APC. आता हे जर एंटायर स्ट्रक्चर पाहिलं आपण, या स्ट्रक्चर मध्ये मेन कंपोनंट जे दिसून येतात इट इज द सेंट्रिओल. इथे सेंट्रिओल दाखवलेला आहे आपण. इट इज इक्विटोरियल प्लेन आणि या इक्वेटोरियल प्लेनला प्रेझेंट असणारे हे सर्व क्रोमोझोम. आता या केसमध्ये जेवढे क्रोमोझोम्स आहेत ऑल द क्रोमोझोम्स आर बायव्हॅलेंट क्रोमोझोम. सर्व क्रोमोझोम्स कसे आहेत, बायव्हॅलेंट. म्हणजे इथे प्रत्येक क्रोमोझोमची एक पेयर प्रेझेंट. Chromosomes are present in a pair which are attached with each other. या टाइप मध्ये हे दोन क्रोमोझोम एकमेकांना अटॅच आहे, हेल्ड टुगेदर विथ द हेल्प ऑफ देअर सेंट्रोमियर. त्या सेंट्रोमियरला अटॅच आहे आणि बाहेरून याच सेंट्रोमियरला प्रेझेंट असणार कायनेटोकोर डिस्क. याच कायनेटोकोर डिस्कला बाइंड होतात हे फायबर, स्पिंडल फायबर. इथून जेवढे हे फायबर निघत आहेत या सर्व फायबरला कलेक्टिव्हली म्हटलं होतं आपण स्पिंडल फायबर. ओके, आणि स्पिंडल फायबर्स दोन टाईपचे राहणार. स्पिंडल फायबर दोन टाईपची, एक क्रोमोझोमल स्पिंडल फायबर आणि दुसरे इंटरपोलर फायबर.
या आधी आपण एका व्हिडिओमध्ये एका लेक्चरमध्ये डिस्कस केले होते. क्रोमोझोमल फायबर अँड इंटरपोलर फायबर. जे स्पिंडल फायबर या सेंट्रोमियरला अटॅच होणार, इथे बाहेरून जे कायनाटोकोर आहे या कायनाटोकोरला येऊन अटॅच होतात या बायवॅलेंटच्या, त्या फायबरला म्हटल्या जाणार क्रोमोझोमल स्पिंडल फायबर. आणि दुसरे महत्वाचे, जे फायबर एका पोलकडून दुसऱ्या पोलकडे डायरेक्टली रन होतात त्याला म्हटलं जाईल इंटरपोलर फायबर. इंटरपोलर फायबर क्रोमोझोमला अटॅच होणार नाही. क्रोमोझोमला कोण अटॅच होतात? फक्त क्रोमोझोमल स्पिंडल फायबर. या टाइपमध्ये एक जनरल आहे बिफोर द बिगिनिंग ऑफ एनाफेज. आता एनाफेज स्टार्ट होता, इथे मेटाफेज कंप्लीट होणार, एनाफेज स्टार्ट होणार. ठीक आहे. नाउ हियर हे जे बायवॅलेंट क्रोमोझोम, या बायवॅलेंट क्रोमोझोमला हे स्पिंडल फायबर अटॅच झालेले आहे. स्पिंडल फायबर अरायझिंग फ्रॉम सेंट्रिओल. कुठून आलाय बघा? सेंट्रिओल. आता पाहायचं आपल्याला हे स्पिंडल फायबर म्हणजे नेमकं काय आहे. ओके, जे या बायवॅलेंट क्रोमोझोमला अटॅच होणारे स्पिंडल फायबर आहे. थोडंसं याविषयी बघू. information about the spindle fiber. What are the spindle fibers? Spindle fiber are the type of protein fibers. Spindle fibers हे एका पर्टिक्युलर टाइपच्या प्रोटीनचे फायबर आहे. ओके, प्रोटीन कॉल्ड ॲज ट्युब्युलिन प्रोटीन. कोणता प्रोटीन? ट्युब्युलिन प्रोटीन. या प्रोटीन पासून हे फायबर तयार होतात. या प्रोटीनचे जे मोनोमर आहेत, या प्रोटीनच्या मोनोमर पासून हे फायबर तयार होतात कलेक्टिव्हली. तसं जर पाहिलं आपण तर या स्पिंडल फायबरला एक वेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते. कलेक्टिव्हली याला म्हटले जाते मायक्रोट्युब्यूल फायबर. Collectively these are referred as the microtubule fiber made up of a particular type of protein, tubulin. आता हा जो सेंट्रिओल आहे, या सेंट्रिओल मधून हे ट्युब्युलिन फायबर डेव्हलप होतात. कारण पहिल्या फेजमध्ये, प्रोफेज मध्ये आपण काय सांगितलेलं आहे की सेंट्रिओल एकमेकांपासून दूर मायग्रेट होतात आणि हळूहळू त्यांच्यापासून हे फायबर डेव्हलप होणे स्टार्ट होतात. अनाफेज मध्ये या फायबरच्या मदतीने ही क्रोमोझोम पेअर एकमेकांपासून सेपरेट होते आणि दोन अपोजिट पोलला हे दोन्हीही क्रोमॅटिड मूव्ह होतात. मग हे मूव्ह कसे होणार? क्रोमोझोम फायबरची किंवा या इंटरपोलर फायबरची लेंथ इन्क्रीज कशी होते? तर याला दोन गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत. हे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन नाही. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन मध्ये लेंथ इन्क्रीज होते, डिक्रीज होते. इन्क्रीज होणार, पण इथे तसं होत नाही. इथे एक वेगळी प्रोसेस आहे रिस्पॉन्सिबल. इट इज कॉल्ड ॲज these microtubule shows two type of activity. या मायक्रोट्युब्यूल मध्ये दोन वेगवेगळ्या टाइपच्या ऍक्टिव्हिटी होतात. पहिली पॉलिमरायझेशन ऍक्टिव्हिटी. फर्स्ट ऍक्टिव्हिटी पॉलिमरायझेशन, सेकंड ऍक्टिव्हिटी डीपॉलिमरायझेशन. या दोन ऍक्टिव्हिटी, पॉलिमरायझेशन अँड डीपॉलिमरायझेशन ऍक्टिव्हिटी. आता जेव्हा या सेंट्रिओल पासून हे फायबर डेव्हलप होणे स्टार्ट होतात, हा सेंट्रिओल आहे, अपोजिट एंडला प्रेझेंट असतात आणि सेंट्रिओल हा नेहमी पेअर मध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, दोन सेंट्रिओल असणार परपेंडिक्युलर टू ईच अदर. दोन सेंट्रिओलच्या बॉडीज. सेंट्रिओल कधी सिंगल नसतो. सेंट्रिओल कसा असणार? प्रेझेंट इन पेअर. आता या सेंट्रिओल पासून जेव्हा हे फायबर डेव्हलप होतात, मायक्रोट्युब्यूल फायबर, क्रोमोझोमल किंवा इंटरपोलर फायबर, बिकॉज ऑफ धिस ट्युब्युलिन प्रोटीन यांचं होणार पॉलिमरायझेशन. काय होतं यांचं? पॉलिमरायझेशन. आता हा जो एक सिंगल ट्युब्युलिन प्रोटीनचा मोनोमर आहे, पॉलिमरायझेशन होत आहे म्हणजे फॉर्मेशन ऑफ पॉलिमर. पॉलिमरायझेशन होत आहे म्हणजे काय? डेव्हलपमेंट ऑफ पॉलिमर. पॉलिमर डेव्हलप होण्यासाठी लागतात मोनोमर. फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पॉलिमर बेसिक रिक्वायरमेंट काय आहे? मोनोमर. मग यांचा मोनोमर काय असतो? तर ट्युब्युलिन प्रोटीन इज अ मोनोमर
आता हा ट्युब्युलिन प्रोटीन एक डायमर आहे. काय आहे? डायमर. डायमर म्हणजे यामध्ये दोन सब युनिट आहेत एका प्रोटीन मध्ये. एक अल्फा सब युनिट आणि दुसरा याला अटॅच असलेला बीटा सब युनिट. ट्युब्युलिन एक सिंगल जर पाहिला आपण, एक सिंगल ट्युब्युलिन हा असतो एक डायमर, ज्यामध्ये दोन वेगवेगळे प्रोटीन असतात. अल्फा ट्युब्युलिन आणि बीटा दोन पॉलीपेप्टाइड चेन पासून तयार होतो. मायक्रोट्युब्युल तयार करणारा अल्फा आणि बीटा एक डायमर. हे असे डायमर एकमेकांना अटॅच होत जातात. हा पहिला मोनोमर, याला अटॅच झाला हा दुसरा मोनोमर, याला अटॅच झाला तिसरा मोनोमर, याला अटॅच झाला हा चौथा मोनोमर. हे असे एकमेकांना अटॅच होत जातात. मग जेव्हा हे अटॅचमेंट मध्ये चालू होते एक चेन तयार होते. आता इंटरनली या दोघांमध्ये सुद्धा दोन सब युनिट आहेत. पहिला अल्फा सब युनिट, दुसरा द बीटा सब युनिट. इंटरनल कंपोजिशन पाहिलं तर बाहेरून हा पूर्ण एक सिंगल मोनोमर दिसत आहे, पण इंटरनली जर पाहिलं तर यामध्ये या टाइपचे मोनोमर्स दिसणार अल्फा आणि बीटाचे. असं एक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे तयार करणार. इट फॉर्म्स अ सिलेंड्रिकल स्ट्रक्चर वेअर अल्फा अँड बीटा सब युनिट आर अरेंज्ड. जिथे अल्फा आणि बीटा सब युनिट जे आहेत हे अरेंज होतात या अल्टरनेट पॅटर्न. इन अल्टरनेट पॅटर्न या टाइप मध्ये अरेंज होतात. हे असे सर्क्युलर फॉर्म मध्ये पाहिलं तर या टाइप मध्ये दिसणार आपल्याला अरेंज. आणि हे इंटरनली हॉलो असतात, आतून पूर्णपणे ओपन. मग इथे दोन एंड आहेत. ज्या एंडला हे वाढत आहे इथे कंटिन्यू बाहेरचे मोनोमर कंटिन्यू येऊन अटॅच होतात. म्हणजे इथे लेंथ वाढत आहे. काय वापर होत आहे? पॉलिमरायझेशन. मग सुरुवातीला हा क्रोमोझोमल फायबर एवढाच आहे. हे पुन्हा याची लेंथ वाढणार, अजून लेंथ इन्क्रीज होत जाणार. शेवटी कुठपर्यंत? जोपर्यंत त्या कायनेटोकोरला अटॅच होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, या पद्धतीने याची लेंथ वाढत जाते. याला म्हटलं जातं प्लस एंड किंवा पॉलिमरायझिंग एंड. हा नेहमी इथे एका डायरेक्शनला, ज्या डायरेक्शनला हे ग्रो होत आहे त्या डायरेक्शनला कोणता एंड असणार? पॉलिमरायझेशन एंड. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट इथे असतो मायनस एंड. दॅट इज डीपॉलिमरायझेशन. मग पॉलिमरायझेशन कशामुळे होणार? पॉलिमरचं फॉर्मेशन कशामुळे होणार? बिकॉज ऑफ प्लस एंड. प्लस एंड कडून पॉलिमर तयार होत जाणार. फ्रॉम द मायनस एंड पॉलिमर ब्रेकडाऊन होत जाणार. काय होते? पॉलिमर ब्रेकडाऊन. आता हे सेपरेट करायचं आहे या पेअरला, क्रोमॅटिडच्या पेअरला. एक आधीचा क्रोमोझोम, दुसरा डीएनए रेप्लिकेशन झालं एस फेज मध्ये, त्यानंतर तयार झालेला क्रोमोझोम. या दोघांनाही दोन अपोजिट पोलला सेपरेट करायचं आहे. मग करणार काय? तर हे जे मायक्रोट्युब्युल फायबर आहे ट्युब्युलिन प्रोटीन पासून तयार झालेले, हे यांना दोन अपोजिट एंडला पुल करणार. काय केलं जाईल? यांना दोन अपोजिट एंडला पुल म्हणजे ओढल्या जाईल. पण हे ओढल्या कसं जाणार? ड्यू टू द डीपॉलिमरायझेशन ऑफ मायक्रोट्युब्युल. काय होत जाईल याचं? डीपॉलिमरायझेशन. मग इथून एक एक सब युनिट या मायनस एंड कडून एक एक सब युनिट कमी होत जाईल. म्हणजे काय आला? हा एक स्टेप मागे आला, पुन्हा एक सब युनिट गेला, पुन्हा काय होईल? एक स्टेप मागे, पुन्हा एक सब युनिट गेला, काय होईल? एक स्टेप मागे. म्हणजे एकीकडे जसे सब युनिट अटॅच होत आहेत त्याची लेंथ इन्क्रीज होत आहे, जसे सब युनिट निघून जात आहेत त्याची लेंथ कमी होत आहे. जिथे लेंथ इन्क्रीज होणार याला म्हणणार आपण पॉलिमरायझेशन. फ्रॉम धिस सेंट्रिओल, या सेंट्रिओल, फ्रॉम धिस सेंट्रिओल एकीकडे लेंथ इन्क्रीज होण्याची गरज असते. ड्युरिंग प्रोफेज और मेटाफेज लेंथ इन्क्रीज होत जाते तेव्हा पॉलिमरायझेशन होत असते. जेव्हा पॉलिमरायझेशन होईल तेव्हा लेंथ इन्क्रीज होईल. जेव्हा डीपॉलिमरायझेशन होईल तेव्हा लेंथ
डिक्रीज होते, कारण या नंतरच्या फेज मध्ये ही जी पेअर ऑफ क्रोमॅटिड आहे, बायव्हॅलेंट क्रोमोझोम आहेत, हे बायव्हॅलेंट क्रोमोझोम एकमेकांपासून होतात सेपरेट. एक या पोलकडे जाणार आणि दुसरा त्याच्या अपोजिट पोलकडे. या पोलकडे त्याला पुल केल्या जाणार, दे गेट पुल्ड टुवर्ड्स द अपोजिट पोल. पण हे पुलिंग म्हणजे काय, का होणार हे पुलिंग अपोजिट एंडला? इट इज कॅरीड आउट बाय द डीपॉलिमरायझेशन. जसं जसं डीपॉलिमरायझेशन होत जाईल, या एंड कडून या फायबरची लेंथ हळूहळू कमी होत आहे. फायबरची लेंथ कमी झाल्याने तो फायबर हळूहळू मागे येत आहे. मागे येताना हा फायबर स्वतःसोबत पूर्ण क्रोमोझोम घेऊन मागे येतात, कारण अजून हे या क्रोमोझोमला अटॅच आहे. समजा इथूनच डीपॉलिमराइज झाला तर क्रोमोझोम कधीही मागे येऊ शकणार नाही. म्हणून तो डीपॉलिमराइज कुठे होते? मायनस एंड कडून. जिथून तयार होत आहे तिथूनच शेवटी काय होते? डीपॉलिमराइज. एका एंडकडे हळूहळू डीपॉलिमराइज. मग हे पॉलिमरायझेशन आणि डीपॉलिमरायझेशन एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. पॉलिमरायझेशन कसं होते? टुवर्ड्स द इक्विटोरियल प्लेन. पॉलिमरायझेशन ऍक्टिव्हिटी ऑफ स्पिंडल फायबर किंवा मायक्रोट्यूब्यूल फायबर, इट इज पॉलिमरायझेशन ऑफ मायक्रोट्यूब्यूल. या एंडकडे मायक्रोट्यूब्यूलचं होणार पॉलिमरायझेशन, आणि हा जो सेंट्रिओल आहे या एंडला मायक्रोट्यूब्यूलचं होणार डीपॉलिमरायझेशन. मायक्रोट्यूब्यूल कोण्या एंडला पॉलिमराइज होत आहे स्पिंडल फायबर, आणि कोण्या एंडला डीपॉलिमराइज होत आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कोण्या एंडला नेहमी पॉलिमराइज होत जाणार? टुवर्ड्स दी इक्विटोरियल प्लेन. या एंडकडे किंवा या पार्टकडे या मायक्रोट्यूब्यूलची लेंथ कंटिन्यू इन्क्रीज होत जाणार. याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे टुवर्ड्स द सेंट्रिओल याची लेंथ डिक्रीज, कारण मायनस एंड हा इथे असणार, प्लस एंड हा इथे असणार. इथपर्यंत ग्रो झालेले आहे फायनल. मग जो शेवटचा आहे तो झाला प्लस, त्याच्या अपोजिट तो झाला मायनस. प्लस एंड कडे ग्रो होणार, मायनस एंड कडून डीपॉलिमराइज. आणि याच्याने हे दोन क्रोमॅटिड एकमेकांपासून होतात सेपरेट. काय होतात एकमेकांपासून? सेपरेट. आता जसे जसे हे दोन क्रोमॅटिड एकमेकांपासून सेपरेट होत आहेत, या दोन सेंट्रिओलच्या मध्ये नवीन फायबर डेव्हलप होणे सुरू होतात. याला म्हटले जाते इंट्रा क्रोमोझोमल फायबर. कारण आधी हे दोन सारखे क्रोमोझोम आहेत, सेंट्रिओलला अटॅच आहेत. आता हे एकमेकांपासून वेगळे होत आहेत. फक्त यांना ओढल्या जात नाही, तर मधून यांना पुश सुद्धा केलं जातं. सो दे गेट पुल्ड इन अ स्पेसिफिक डायरेक्शन. एका डायरेक्शन मध्ये याला पुल केल्या जाईल, याच वेळेस एका डायरेक्शन मध्ये यांना पुश केल्या जाईल अपोजिट डायरेक्शन मध्ये. हे असे दोन कलेक्टिव्ह वे असतात, पुलिंग अँड पुशिंग. फक्त पुलिंगच्यानेच क्रोमोझोम इकडे येतात असं नाहीये. हे जे मधले फायबर आहेत, दीज मिडल फायबर आर कॉल्ड ॲज इंट्रा क्रोमोझोमल फायबर. काय म्हणायचं याला? इंट्रा क्रोमोझोमल फायबर्स जे इथे डेव्हलप होतात. आणि हे इंट्रा क्रोमोझोमल फायबर हळूहळू डेव्हलप होताना यांना काय करते? पुश कंटिन्युअसली एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. हे याला पुल करत आहे, हे त्याला पुश करत आहे. याचा कलेक्टिव्ह रिझल्ट म्हणजे ही पेअर एकमेकांपासून सेपरेट. ठीक आहे, हेच फायबर आहे, दुसरे कोणतेही फायबर यामध्ये तयार होत नाही. ठीक आहे, स्पिंडलचं फॉर्मेशन काय हे आपण टिपिकल ॲनिमल सेल विषयी पाहत आहे, कोण्या पद्धतीने होते. याला म्हटलं जाते मायटॉटिक ॲपॅरेटस. प्रेझेन्स ऑफ सेंट्रिओल, स्पिंडल फायबर, इंट्रा क्रोमोझोमल फायबर. काय झालं हे? मायटॉटिक ॲपॅरेटस. जे सेल मायटोसिसने डिवाइड होतात, जे सेल्स मियोसिसने डिवाइड होतात. टिपिकली ॲनिमल सेल याच्यामध्ये हे मायटॉटिक ॲपॅरेटस कंप्लीट असते. प्लांट सेल मध्ये हे मायटॉटिक ॲपॅरेटस इनकम्प्लीट असते, कारण प्लांट मध्ये सेंट्रिओल प्रेझेंट नसतात.
सेंट्रिओल कुठे प्रेझेंट असणार? ओनली इन केस ऑफ द ॲनिमल सेल. प्लांट सेल डू नॉट कंटेन द सेंट्रिओल. हा फरक आहे. लक्षात? मग त्यामध्ये त्यांच्यामध्ये ॲस्टर नाही, म्हणून याला म्हटलं जाते ॲनॅस्ट्रल टाईप ऑफ सेल डिव्हिजन. प्लांटमध्ये काय म्हटलं जाईल? ॲनॅस्ट्रल टाईप. ॲस्ट्रल हे जे बाकीचे असे फायबर आहेत, या फायबरला म्हटलेलं आहे ॲस्टर फायबर. इथे हे जे तयार होतं हे झाले ॲस्टर फायबर, कारण हे अपोजिट एंडला आहे, याच्या पलीकडे वाढूच शकत नाही. ते सेल मेम्ब्रेन आहे, पलीकडे कुठे जायचे? जागाच नाही आहे, यांची ग्रोथ लिमिटेड, म्हणून याला म्हटलं जाते ॲस्टर फायबर. प्लांट सेलमध्ये हे काहीच तयार होणार नाही, कारण प्लांट सेलमध्ये काय नसते? सेंट्रिओल नसते. प्लांट सेलमध्ये क्रोमोझोमच्या सेपरेशनचा आपलं एक युनिक मेकॅनिझम आहे, जिथे हे क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट केले जातात. मग हा एक छोटासा पॉईंट होता ॲनाफेजमधला, जो आपल्याला डिस्कस करण्यासाठी होता. आणि कोण्या पद्धतीने ही बायव्हॅलेंट पेअर ऑफ क्रोमोझोम, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, फॉर्म होते. कोण्या पद्धतीने ही बायव्हॅलेंट पेअर ऑफ क्रोमोझोम तयार होते? तर डीएनए रेप्लिकेशनने. आणि कोण्या पद्धतीने सेपरेट होणार? बाय मीन्स ऑफ डीपॉलिमरायझेशन अँड पॉलिमरायझेशन. दोन्ही आहे. आधी पॉलिमरायझेशन ऑफ मायक्रोट्युब्यूल, त्यानंतर डीपॉलिमरायझेशन ऑफ मायक्रोट्युब्यूल. कारण की जोपर्यंत पॉलिमरायझेशन होणार नाही, डीपॉलिमरायझेशन पॉसिबल नाही. या केसमध्ये, या टिपिकल पॅटर्नने, इन केस ऑफ ॲनिमल सेल, विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर, मायटोटिक ॲपरेटस या क्रोमॅटिडच्या पेअर कम्प्लिटली एकमेकांमधून सेपरेट झालं. हे कॅरेक्टर आहे ॲनाफेजचं कॅरेक्टर. आणि इथे हे एकदा का अपोजिट प्लेनला गेले, अपोजिट एंडला गेले, द सेल, पुन्हा जे न्यूक्लियस आहे हे होतात मोनोव्हॅलेंट. मेटाफेजमध्ये बायव्हॅलेंट आहेत क्रोमोझोम, आता हे क्रोमोझोम काय आहे? मोनोव्हॅलेंट क्रोमोझोम. एकच कॉपी आहे, एक सिंगल कॉपी आहे. लक्षात? हे प्रेझेंट असतात या त्या सेलमध्ये, जिथं आपण डिस्कस केलेलं आहे ते मोनोव्हॅलेंट फेज. ठीक आहे. आता यानंतर आपला पार्ट येतो तो मिओसिसचा, मिओटिक टाईप ऑफ सेल डिव्हिजन. ते मिओटिक टाईपचा सेल डिव्हिजन आपण उद्याच्या लेक्चरपासून नेक्स्ट टाइम. ठीक आहे. तोपर्यंत तुमचं मायटोसिस करून कंप्लीट होते. मग यावर आपण याला एक डीपीपीची प्रॅक्टिस घ्यायची आहे. ही डीपीपी तुम्हाला उद्या टाकेल. ती डीपीपी बघायची. त्यामध्ये पुन्हा अगेन सेल सायकल पण आणि मायटोसिस सुद्धा, या दोघांचेही क्वेश्चन्स असतील त्या डीपीपीमध्ये. ती डीपीपी बघायची, ती डीपीपी सॉल्व्ह करायची. त्यानंतर आन्सर की, त्या आन्सर कीमध्ये ते मॅच करून पाहायचं. एखाद्या क्वेश्चनमध्ये जर प्रॉब्लेम आला, अडचण आली, तर लगेच कॉन्टॅक्ट करून तो विचारू. ठीक आहे.